तर आज मी चालला येतो हिमांशू भाऊ सोबत एक एसीची सर्व्हिस मारायला, त्यानंतर येऊन जातो कारखान्यामध्ये माल वगैरे घ्यायला ना, त्यानंतर चालला जातो रिषभ भाऊले घ्यायला. तर काय म्हणता मित्रांनो, कसे आता सकाळी सकाळी उठून जातो, सर्वात आधी चाय बिस्किट वगैरे खाऊन टाकतो. चाय बिस्किट खाल्ल्यावर आपण खाऊन टाकतो डायरेक्ट ढोकले. खूप दिवसानंतर आपल्या घरी ढोकले बनले होते, तर ढोकले वगैरे पण खाऊन टाकतो. नाश्ता वगैरे झाल्यावर मग हिमांशू भाऊ घरी येऊन जाते. हिमांशू भाऊ सोबत मग निघून जातो एसीची सर्व्हिस करायला. ज्यासाठी सर्वात आधी आपण आपल्या लोकेशनवर येऊन जातो, त्यानंतर सामान वगैरे काढून टाकतो. सामान वगैरे काढल्यावर सर्वात आधी आपल्याला वरची एसीची सर्व्हिस करायची होती, तर हिमांशू भाऊ वरची एसीला साफ वगैरे करून टाकते ना. मी इकडे थोडं टाइमपास वगैरे करत होतो. मग आपण बाहेरच्या आउटडोर वगैरे धुवायला येऊन जातो. आउटडोर धुता धुता भाई एवढी ऊन होती का तुम्हाला काच सांगू ना. आम्ही एवढ्या उन्हामध्ये आपले कामच करत होतो. आउटडोर वगैरे धुवून टाकतो ना, मग हे एसीचे पार्ट वगैरे धुवून देतो ना. मग ही आपली एसी कंप्लीट झाली होती ना. आपल्याला मग दुसरी एसीची सर्व्हिस करायची होती. दुसरी एसीची सर्व्हिस झाल्यावर आपण तिसरी वालीची पण सर्व्हिस करून टाकतो. त्यानंतर आपले कामं वगैरे झाल्यावर आपण डायरेक्ट निघून जातो घरी जासाठी. घरी आल्यावर फ्रेश वगैरे झाल्यावर कपडे वगैरे चेंज करून डायरेक्ट हिमांशू भाऊले घेऊन निघून जातो कारखान्यामध्ये जासाठी. कारण की भाई आपल्याला कारखान्यामधून माल आणायचं होतं. माल वगैरे घेऊन टाकतो. माल वगैरे घेतल्यावर डायरेक्ट चालला जातो बंडल घ्यायला. बंडल वगैरे घेतल्यावर डायरेक्ट रिषभ भाऊले घ्यायला चालला जातो. कारण की भाऊ आज आपला रिषभ भाऊचा आखरी पेपर होता. मग आपण त्याला आपला घरी वगैरे सोडून देतो. त्याच्या घरी सोडल्यावर तो आपल्याला साला पाणीच देऊन देतो. मला वाटलं नाश्ता वगैरे देईन, पण त्यानंतर त्यानं आपल्याला नाश्ता वगैरे पण दिला. नाश्ता वगैरे खाल्ल्यावर लिंबू सरबत वगैरे पिऊन टाकतो. मग शूटर म्हणते मला पण ब्लॉग मध्ये घे. शूटरले ब्लॉग मध्ये घेतल्यावर तर मित्रांनो आजसाठी एवढेच. आता आपण भेटू समोरच्या ब्लॉग मध्ये. अगर ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करून घ्या.